ब्रह्मलीन पुंडलिक महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुलदैवत छत्रपती शिवराय, भारताचे पहिले कृषी मंत्री, कृषी महर्षी, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि आपल्या विदर्भातील चालते बोलते विद्यापीठ खराटाचे बादशाह संतश्रेष्ठ गाडगे महाराज या तमाम विभूतींच्या प्रती सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर करमसिंग राजपूत सर, डॉक्टर गोंड सर, गजानन देशमुख, भोये सर, इतर उपस्थित माझे सहकारी बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आहे असे माझे लाडके विद्यार्थी मित्र हो, आज 1 डिसेंबर। वस्तुतः हा कार्यक्रम 1 डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो, परंतु विद्यापीठाच्या निर्देशानुसार एका आठवडाभर आपल्याला कधीही हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याची मुभा होती आणि त्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी या वर्ल्ड्स एड्स डेचं आयोजन केलेलं आहे। आता 1 डिसेंबर 1988 सालापासून जगभरात वर्ल्ड एड्स डे साजरा केला जातो। आफ्रिकेत एका वानराला सर्वप्रथम HIV लागण झाली आणि त्यापासून हा रोग सर्व जगभर पसरला अशी मान्यता आहे। आणि काय आहे एड्स? तर एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, हे या रोगाचं नाव आहे। असाध्य असा रोग आहे ज्याच्यावर अजूनही ठोस असे उपचार जगभरात उपलब्ध नाहीत। एलिसा टेस्ट असते जी लॅबॉरेटरीत केली जाते, त्या एलिसा टेस्ट करून या रोगाचं निदान केलं जाऊ शकते आणि निदान झाल्यानंतर तो जो रुग्ण आहे, जो संसर्गबाधित व्यक्ती आहे, तो सुद्धा निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य घालवू शकतो। परंतु त्याबद्दल असणारे सामाजिक गैरसमज जे आहे त्यांना फाटा देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर 1988 पासून सर्व देशभरात आणि जगभरात या दिवसाचं औचित्य आहे। मित्रांनो, एड्स होतो तो HIV मुळे। HIV म्हणजे ह्युमन ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस। हा व्हायरस आहे जो हवेत जिवंत राहत नाही आणि जो हवेत जिवंत राहत नाही त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यतासुद्धा अतिशय कमी असते। फक्त काही जुजबी गोष्टी जर आपण पाळू शकलो तर कुणालाही एड्स होणार नाही आणि एड्स झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा आपण कुठेही भेदभाव पाळू नये अशी मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। आपल्याकडे सुद्धा असे काही पेशंट असतील, आपल्या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पेशंट आहेत। जगभरात ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि या वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांच्याविषयी जो गैरसमज आहे, जी जागृती आहे ती समाजात व्हायला हवी, ती तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी आणि तुम्ही सुद्धा सजग आणि सुशिक्षित या संदर्भात झाले पाहिजे। यासाठी आपण या दिवसाला जगभरात साजरं करत असतो। मित्रांनो, WHO ने सर्वप्रथम या रोगाला मान्यता दिल्यानंतर आणि या रोगाविषयीचे जे समज आहेत त्यांना दूर करण्याविषयीची रेड रिबन क्लब ही जागतिक संघटना आहे, जी काय करते तर HIV ग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि एक समर्थनाचे प्रतीक म्हणून एक लाल रंगाची रिबीन आपल्या परिधानावर लावून आपण ही सगळी जागृती करत असतो मित्रहो। आणि या रोगाची जी लक्षणे आहेत याचं इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो फार लांब आहे। कुणालाही एका महिन्यातही दिसू शकतात, कुणाला 10 ते 15 वर्षापर्यंत सुद्धा लागण झाल्यानंतर लक्षणे दिसत नाहीत। आणि लक्षणे दिसल्यानंतर जर कोणता परिणाम होत असेल तर तो परिणाम हा होतो की त्या रुग्णाची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती एकदम कमी होऊन जाते। जेव्हा ती झपाट्याने कमी व्हायला लागते तेव्हा त्या रुग्णाचं शरीर म्हणजे सर्व रोगांचं एक माहेरघर बनून जातं, कारण कुठल्याही रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक त्याला असते। आणि अशा अनेक रोगांचा संसर्ग झाल्यामुळे
त्या व्यक्तीची प्रकृती खालावते आणि खालावल्यानंतर त्यात मृत्यू देखील होऊ शकतो. मग यासाठी काही उपचार जगभरात ज्यांना मान्यता आहे असे काही उपचार बऱ्याच देशांनी अवलंबिले आहेत. आपल्या इथे सुद्धा अशा बऱ्याचशा टेस्ट होतात आणि त्या टेस्ट झाल्यानंतर आपली इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि कुठलाही भेदभाव न ठेवता अशा रुग्णासोबत आपण जरी राहिलो तरी आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. कारण मी आधीच सांगितलं की हा विषाणू हवेत जिवंत राहत नाही. त्यामुळे आपण थोडीफार जर काळजी घेऊ शकलो म्हणजे होतो कसा एड्सचं संक्रमण कसं होते तर फक्त ते 3 मार्गानं होते. एक म्हणजे आपण जर एड्सग्रस्त रुग्णाच्या रक्ताची सुई आपल्या शरीरात टोचून घेतली तर म्हणजे रक्तसंक्रमण. दुसरं अनैतिक संबंध म्हणजे जर एखाद्या एड्सग्रस्त रुग्णासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित होत असेल तर त्या मार्गाने आपल्या शरीरात एड्सचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे नवजात बालक ज्याची आई या रोगामुळे बाधित आहे अशा वेळी त्या बाळाला सुद्धा या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. या 3 मार्गाशिवाय आपण त्या रुग्णासोबत दिवसभर जरी राहिलो, त्याच्या ताटात जेवलो, सोबत जेवलो, त्याच्यासोबत राहिलो, त्याचं पांघरून घेतलं, कुठल्याही प्रकारे इतर मार्गाने या रोगाचं संक्रमण होत नाही. त्यामुळे या 3 ज्या काळज्या आहेत ह्या 3 काळज्या सर्वांनी घेणे आवश्यक आहे आणि आपण त्या घेतल्याच पाहिजेत. तांत्रिकदृष्ट्या जरी या 3 काळजी घेणं आवश्यक आहे तरी वैचारिकदृष्ट्या जर आपल्या विचारांना अध्यात्माची किनार असेल तर या अध्यात्माच्या माध्यमातून आपले विचार अधिक सकस पोषक निर्माण होत जातील. त्यांची आपली विचारशक्ती अधिक प्रगल्भ होत जाईल आणि अशा वेळी संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे, आपल्या अध्यात्मात जे सांगितलं आहे, आपली विचारशुद्धी जी आहे, या सर्व बाबीतून आपण एक चांगला माणूस, एक चांगला नागरिक, एक चांगला विद्यार्थी, शिक्षक म्हणून आपलं जीवन जगू शकतो. आणि अशा वेळी या रोगाची अशा सकस विचाराच्या व्यक्तीला संसर्ग होण्याची अजिबात भीती नसते. परंतु काळजी घ्यावी. म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. काळजी ही घेतलीच पाहिजे. काळजी करण्यात काही अर्थ नाही. आपली कुठल्याही संदर्भात काळजी करून काहीही होत नाही. आपण काळजी घेण्यापेक्षा हा जो सिंड्रोम आहे, हा व्हायरस आहे, हा व्हायरस आपल्याला बाधित करणारच नाही याविषयी दक्ष राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. मित्रांनो, जरी ठोस उपचार नसले तरी काही ठिकाणी HIV-साठी जीन एडिटिंग म्हणजे आपलं जेनेटिक जे आहे ते जेनेटिकमध्ये एक प्रोसेस करून आणि त्यानंतर इम्युन सेल मॉड्युलेशन म्हणजे आपली जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती वाढीस लागावी यासाठी काही इंजेक्शन देऊन आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट या माध्यमातून आपण उपचार करू शकतो. आणि उपचार झाल्यानंतर तो व्यक्ती जर विचाराने प्रबळ असेल, कुठलाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेत असेल तर या रोगाचा फारसा प्रादुर्भाव होणार नाही. या संदर्भात जागृती व्हावी यासाठी या एड्स दिनाचं औचित्य आहे. मित्रहो, आपण ही सर्व माहिती संकलित करून आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण तुम्ही या समाजाचे एक जबाबदार असे घटक होऊ घातलेले आहात आणि तुमच्या शिरावरच या देशाचं उज्ज्वल भविष्य अवलंबित आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करेन की अशा माहितीचं संकलन करून आपण तिचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. भोये सर मला वारंवार या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असला तरीही बोलण्यासाठी मानसन्मान देतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या भगिनी डेकाटे मॅडम यांनी आज माझ्याबद्दल मी नाही त्यापेक्षा अधिक बिरुदावली लावली. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.